मी प्रोफेशनल मॉडेल आहे, ॲक्टर आणि एस्थेटिशियन आहे. जेव्हा याची ऑडिशन लागली होती तेव्हा बऱ्याच मला खूप उशिरा समजलं आणि तेव्हाच कळलं होतं की इथं क्रायटेरिया नाही आहे. परंतु रॉयल तस्ताची मी आत्ताच असं नाही पण गेली खूप वर्ष झाली फॅन आहे. कारण त्यांचे पुण्यामध्ये जे काही कलेक्शन असतात ते मी स्वतः त्यांच्या शोजमध्ये बघितलेलं आहे. त्यांनी जे डिस्प्ले केलेलं आहे ते बघितलेलं आहे. त्यांचं आजवरचं ऐरणी कलेक्शन असेल किंवा रघुकुल असेल त्याची जबरदस्त फॅन होते. त्यामुळे मला असं वाटलं की एकदा मी ट्राय करावं, झालं तर छान आहे. आणि तेव्हा मला माहिती नव्हतं की हे मल्हार कलेक्शन आहे. आमच्यासाठी पण हे सरप्राईजच होतं एक प्रकारे. सगळ्या ऑडिशनप्रमाणे आमची ऑडिशन झाली, पहिला राऊंड. त्याच्यानंतर काही दिवसांनी आम्हाला दुसऱ्या राऊंडसाठी बोलवलं आणि त्यावेळेस त्यांनी फक्त 2च प्रश्न विचारले की लंडनसाठीच का. कारण यांनी याच्या अगोदर बऱ्याचदा रशिया, दुबई किंवा अजून बऱ्याच ठिकाणी त्यांचे डिस्प्ले झालेले आहेत, शोज झालेले आहेत. तर लंडनच का आणि रॉयल तस्तच का. तर ह्या 2 प्रश्नांवरूनच त्यांनी जज केलं. म्हणजे तुमची हॉबी काय आहे, तुम्ही कुठल्या क्षेत्रातून आले आहेत किंवा तुमचं घरचं बॅकग्राऊंड काय आहे किंवा काय, याच्यावर त्यांना अजिबात इंटरेस्ट नव्हता. म्हणजे तसं बघायला गेलं तर ह्याचा आणि आपल्या शोचा तसा त्यांनी कमर्शियल म्हणा किंवा अजून कुठल्या पद्धतीने धागा जोडला नाही. त्यांना हवं होतं की तुम्हाला रॉयल तस्ताबरोबर का जायचं आणि लंडनलाच का जायचं. आणि त्या क्रायटेरियावरनं यांनी सिलेक्शन केलं. त्या दिवशी सगळ्या प्रकारचे मॉडेल्स तिथे आले होते. त्यांनी सरांनी सांगितलं तसं अगदी खरं आहे की हाईट, बॉडी किंवा फेस किंवा तुम्हाला कितपत एक्सपिरियन्स आहे, इथं कुठेही क्रायटेरिया तो नव्हता. आणि मला सगळ्यात छान ही गोष्ट वाटते की रॉयल तस्त हे अशा पद्धतीचं, म्हणजे मल्हार कलेक्शन तसं जगभरात खूप सारे शोज होतात. मी स्वतः आजवर खूप शोज केलेले आहेत बिंग ॲज अ प्रोफेशनल मॉडेल. पण मल्हार या कलेक्शनसाठी मी असं सांगू शकते की आपल्या महाराष्ट्राच्या दैवताचं, जो आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे, लाडकं दैवत आहे खंडेराय, त्याला घेऊन त्याच्या आशीर्वादाने आणि त्याच्यातनं प्रेरणा घेऊन आपण जगासमोर आपली संस्कृती किंवा आपलं जे एक ठेवा आहे तो जपत दुसऱ्यांना आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ते करायची एक उर्मी आहे, उत्साह आहे. आणि जसं आपण इतरांचं अनुकरण करतो किंवा त्याला आपण एक म्हणतो की आपल्यामध्ये भिनवायचा प्रयत्न करतो, तसंच आपली जी ही श्रीमंती आहे, संस्कृती आहे, ती जगाला कळावी, हा एकमेव यांचा उद्देश आहे. आणि तो खूप सुंदर. तर मला असं वाटतं की मॉडर्न टच देऊन जर आपण आपली संस्कृती जपत असेल तर याच्यासारखा सुरेख संगम नाही. आणि त्याच्यासाठी मीच नाही तर आमच्या सगळ्या सहकलाकार जे आहेत, मॉडेल्स आहेत, मेकअप आर्टिस्ट आहेत, जे फोटोग्राफर आहेत, ते सगळे खूप उत्साही आहेत. आणि असं झालं आहे की आता कधी एकदा आम्ही जातो आणि आपली संस्कृती जगाला दाखवतो.